नमस्कार विद्यार्थ्यांनो, माझे नाव माधुरी राजभर आहे. मी तुम्हाला हिंदी हा विषय शिकवणार आहे. आज विद्यालय तुमच्या स्वागत करत आहे. आज जो उपयोजित लेखनचा आपला धडा आहे त्याचं नाव काय? वृत्तांत लेखन. काय आहे? वृत्तांत लेखन. तर चला बघूया यामध्ये आपण काय पाहणार किंवा काय करणार आहे. तर चला बघून घ्या. बघा, आता आपण पहिला बघणार आहे की वृत्तांत लेखन यांची परिभाषा किंवा वृत्तांत लेखन काय आहे आणि त्यांची खूपच बातमी काय अवश्य देण्यावाले आहे. तर चला बघून घ्या. तर वृत्तांत लेखन काय आहे, पहिले त्यांची परिभाषा आपण बघणार आहे. तर नीटप्रमाणे ऐकून घ्या. जिथे तुम्हाला नाही कळणार तेव्हा तुम्ही विचारून घ्या. कळलं? हो. बघा, किसी समारोह, घटना, विषय आदि की जानकारी कराने के उद्देश्य से उससे संबंधित कही या बताई जाने वाली बातों को या किए जाने वाले वर्णन को वृत्तांत कहते हैं। सामान्यतः वृत्तांत समाचार पत्र में प्रकाशित करने के लिए लिखा जाता है। प्राय विद्यालय में बनाए जाने वाले कार्यक्रम का समारोह के वृत्तांत में अपेक्षित है। तर चला इथे बघून घ्या, नीटप्रमाणे ऐकून घ्या. बघा, आता वृत्तांत लेखन काय आहे ते आता आपण पाहणार आहे. बघा, कोणताही समारोह, कोणताही घटना, कोणताही विषय याबद्दल जे जानकारी आपल्याला देत आहे किंवा जे उद्देश संबंधित बातमी दिलेले जात आहे त्यांना आपण त्या बातमी देणाऱ्या त्यांचा बात जे होते त्यांचं वर्णन करणाऱ्या आपल्याला वृत्तांत लेखन असंही म्हणतं. समांत वृत्तांत समाचार पत्र मध्ये प्रकाशित होऊन जात आहे. प्राय विद्यालयामध्ये बनवणाऱ्या कार्यक्रम या समारोह यांच्या वृत्तांत अपेक्षित होऊन जात आहे. कळलं की नाही? हो. आता आपण पाहणार आहे की वृत्तांत लेखन यांना लिहित समय आपल्याला कोणती बातमी जे आवश्यक आहे किंवा महत्वाची आहे त्याला आपण बघणार आहे. तर चला बघून घ्या. इथे बघा, पहिला काय आहे तुमचा, वृत्तांत को एक आकर्षक शीर्षक दिया जाता है. वृत्तांत जे आहे त्यांना एक आकर्षक शीर्षक देऊन जात आहे. दूसरा आहे तुमचा वृत्तांत का आरंभ समारोह या घटना के स्थान अर्थात गांव या शहर के नाम से किया जाता है. वृत्तांत यांची सुरुवात, आरंभ म्हणजे सुरुवात, वृत्तांत यांच्या सुरुवात समारोह किंवा घटना किंवा स्थान यांचा अर्थात नीटप्रमाणे ऐकून घ्या पुन्हा. वृत्तांत यांच्या आरंभ किंवा सुरुवात, समारोह यांचे घटना यांच्या स्थान अर्थात गावाच्या शहरातून कोणता नाव दिलेले आहे ते पण बघून घ्या. तिसरा आहे तुमच्या स्थान के बाद दिनांक लिखा जाता है. स्थान नंतर पहिला काय झाला, शीर्षक झाला, त्यांचं स्थान, त्यांचा समारोह, त्यांच्या घटना किंवा त्यांचं गाव, हा सगळंचं नाम तुम्ही व्यवस्थित लिहून घ्या आणि त्यानंतर आपला येतं स्थान किंवा दिनांक. काय येतं? स्थान किंवा दिनांक येते. तर चला अजून बघून घ्या. चौथा बघा, उसके बाद कौन सा समारोह किस विद्यालय में किस समय. बघा, चौथा याबद्दल बघा, उसके बाद कौन सा समारोह किस विद्यालय में किस समय मनाया गया इसका उल्लेख किया जाता है. त्यानंतर आपल्याला काय करायचे आहे की कोणता समारोह आपण बनवलेला आहे किंवा कोणता विद्यालयावर किंवा कोणता वेळावर किंवा कोणता उल्लेख करत आहे हा सगळं आपल्याला पाहायचा आहे. कळलं की नाही? हो. तर चला अजून बघून घ्या. बघा, आता आपण पाहणार आहे पाचवा. तर चौथा तर झालेला आहे आपला, आता पाचवा बघणार. बघा, फिर समारोह घटना या कार्यक्रम का यथार्थ क्रमबद्ध सुसूत्र संक्षिप्त परंतु रोचक वर्णन किया जाता है. तर याबद्दल त्यांचा नंतर आपल्याला समारोह, त्यांची घटना किंवा त्यांचा कार्यक्रम क्रमबद्ध सुसूत्र संक्षिप्त आणि परंतु रोचक वर्णन करायचा आहे. कसा? रोचक वर्णन करायचा आहे. त्यानंतर सहावा बघा, वृत्तांत वर्णनात्मक काय दिलेलं आहे? वृत्तांत वर्णनात्मक कथानात्मक शैली में लिखा जाता है. वृत्तांत जे आहे ते वर्णनात्मक किंवा कथानात्मक किंवा या शैलीमध्ये लिहायचं आहे. आणि सातवा वर्णन संक्षेप, अजून बघा सातवा, वर्णन संक्षेप में किया जाता है. यांचं वर्णन आपण संक्षेप मध्ये करून जात आहे, क्योंकि दैनिक समाचार पत्र में अनावश्यक विस्तार और लंबे चौड़े पांडित्य पूर्ण अधिक स्थान नहीं दिया जा सकता. याबद्दल आपण सातवा बघणार की त्यांच्या वर्णन जे आहे संक्षेपमध्ये म्हणजे खूपच संक्षेपमध्ये केलेले जाणार आहे. त्यानंतर दैनिक समाचार पत्र आवश्यकतानुसार विस्तार किंवा खूपच लांब किंवा चौडे पांडित्यपूर्ण यांच्या स्थानावर दिले जात आहे. आठवा, वृत्तांत भूतकाल में लिखा जाता है. वृत्तांत लेखन जे आहे ते भूतकाल मध्ये लिहित आहे. नववा, वृत्तांत समाचार पत्र संवाददाता रिपोर्टर अथवा
कार्यालय प्रतिनिधि द्वारा भेजा जाता है। तर जे वृत्तांत समाचार पत्र आहे ते संवाददाता किंवा रिपोर्टर तथा कार्यालय प्रतिनिधि द्वारा भेजून जाता है व अन्य तृतीय पुरुष में लिखा जाता है आणि ते अन्य तृतीय पुरुष म्हणजे तिसरा पुरुष मध्ये लिहिणार आहे। हमारे वर्ग में मैंने या हमने कार्य किए, आमच्या वर्गातून आम्ही किंवा मीनी काम केलेले आहे। मैंने कहा, इसी तरह मुझे, मेरे, हम, हमारे जैसे उत्तम प्रथम पुरुषवाचक सर्वनाम का प्रयोग किया जाता है। याबद्दल तुम्ही इथे पाहणार आहे की जेव्हा तुम्ही हा लिहत आहे त्याबद्दल तुम्हाला मुझे, मैंने, हमें, हमारा हा सगळं जे उत्तम पुरुष आहे त्यांचा प्रथम पुरुषवाचक सर्वनामचा प्रयोग करून जात आहे। आता आपण पाहणार आहे 10वां, अंत में समारोह के समापन का आभार प्रदर्शन आदि का उल्लेख किया जाता है। अंत मध्ये जे समारोह त्यांच्या समापन म्हणजे त्यांचं अंत, त्यांचा आभार किंवा त्यांच्या प्रदर्शन हा सगळ्याचा उल्लेख करून जात आहे। कळलं? हो। तर अजून काय आहे बघून घ्या। बघा, आता तुमच्या समोर पहिला प्रश्न मी तुम्हाला दिलेले आहे। कोणता? पहिला प्रश्न दिलेले आहे की त्यांचं वृत्तांत लेखन कसं करायचं आहे। तर पहिला प्रश्न बघून घ्या। अपनी पाठशाला में मनाए गए शिक्षक दिन समारोह का वृत्तांत रोचक भाषा में लिखिए, लगभग 60 से 80 शब्दों में। आता तुमच्या जे आहे, तुमच्या जे पाठशाला आहे त्याच्यामध्ये तुम्ही शिक्षक समारोह दिवस बनवलेला आहे, त्यांच्या तुम्हाला विचांक रोचक भाषा लिहायचं आहे। किती? 60 से 80 पर्यंत। बघा, इथे त्यांचं उत्तर आता आपण लिहिणार आहे। नवजीवन विद्यालय में शिक्षक दिन का शानदार समारोह सुल्तानापुर सितंबर 2017। तुम्ही इथे तुम्ही आपला दिनांक लिहू शकता किंवा आपल्या वर्ष लिहू शकता, जसे इथे तुम्ही 2021 पण लिहू शकता, परंतु तुम्हाला हे करायचं आहे की जे शिक्षक दिवस आहे ते कोणता तारीखातून आहे। कळलं? हो। तर बघा, नवजीवन विद्यालय में शिक्षक दिन का शानदार समारोह सुल्तानपुर सितंबर 2017। यहाँ के नवजीवन विद्यालय में डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण का जन्मदिन शिक्षक दिन के रूप में मनाया गया। तर इथे काय सांगितले आहे? नवजीवन विद्यालय मध्ये शिक्षक दिवस यांचा शानदार समारोह सुल्तानापुर सितंबर 2017 यापासून इथे नवजीवन विद्यालय मध्ये डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्ण यांचा जन्मदिवस शिक्षिका दिनातून रूप बनवलेला आहे। कळलं? हो। पाठशाला के सभागृह के शिक्षक दिन समारोह का आयोजन आणि पाठशाला म्हणजे शाळेच्या सभागृह शिक्षक दिनाचा समारोह आयोजन केलेले जात आहे। बघा, इथे सुबह 10 बजे किया गया, त्यांचा वेळ काय होता? सकाळी 10 वाजते। इस समारोह की अध्यक्षता जय हिंद कॉलेज के प्राचार्य श्री चतुर्वेदी जी ने की आणि यांच्या समारोहाची अध्यक्षता जय हिंद कॉलेज यांचा प्राचार्य ज्यांचं नाव है चतुर्वेदी जी यांनी केली। सभागृह को सफेद और पीले फूलों तथा रोशनी से सजाया गया था। जे सभागृह आहे त्याच्यामध्ये पांढरा कपडे किंवा पिवळा फूल हा सगळं रोशनीतून सजून गेलेला होता। सरस्वती वंदना के बाद विद्यालय में उप प्राचार्य श्री NS पांडे जी ने पुष्पगुच्छ देकर अध्यक्ष महोदय का स्वागत करते हुए उनका संक्षिप्त परिचय दिया। त्याबद्दल अजून काय आहे बघून घ्या। जे सरस्वती वंदनाचे नंतर विद्यालय यांचा उपप्राचार्य ज्यांचं नाव आहे श्री NS पांडेजी यांनी पुष्पगुच्छ देऊन अध्यक्ष महोदयचा स्वागत केलेले आहेत आणि त्यांच्या संक्षिप्त प्रमाणे त्यांचा परिचय पण दिलेले आहेत। कळलं? हो। उसके बाद चतुर्वेदी जी ने मंच पर रखे डॉक्टर रामकृष्ण के चित्र का पुष्पहार पहनाया आणि त्याबद्दल चतुर्वेदी जी यांनी मंचवर डॉक्टर राधाकृष्ण यांचा चित्रवर पुष्पहार घालून दिलं। तत्पश्चात अध्यक्ष महोदय, प्राचार्य महोदय तथा अन्य वक्ताओं के शिक्षक की महिमा और कर्तव्य पर प्रकाश डाला आणि त्यांच्याबद्दल अध्यक्ष महोदय किंवा प्राचार्य महोदय या जे अन्य वक्ता आहे, जे ऐकत आहे, या सगळं शिक्षकांची महिमा यांच्या कर्तव्यावर प्रकाश टाकलेला आहे। याबद्दल तुम्ही पुन्हा बघा इथे। तत्पश्चात अध्यक्ष महोदय, प्राचार्य महोदय तथा अन्य वक्ताओं ने शिक्षक की महिमा और कर्तव्य पर प्रकाश डाला। तत्पश्चात अध्यक्ष महोदया किंवा प्राचार्य महोदया तथा अन्य जे वक्ता आहे, जे ऐकत आहे, त्यांची शिक्षा, महिमा आणि त्यांचं कर्तव्य यांच्यावर प्रकाश टाकलेला आहे।
पाठशाला के छात्रों ने गुरु महिमा नामक एक लघु नाटिका प्रस्तुत की आणि जे पाठशालाचे विद्यार्थी आहेत त्यांनी गुरु महिमा नामक एक लघु वाटिका प्रस्तुत केलेली आहे। विद्यार्थी की ओर से प्रत्येक शिक्षक को पुष्पगुच्छ, एक शॉल और श्रीफल भेंट किया गया आणि विद्यार्थी तर्फे प्रत्येक शिक्षकांना पुष्पगुच्छ एवं शाल हा देऊन श्रीफल भेंट दिलेली आहे। निरीक्षक जी सत्यदेव दुबे ने अध्यक्ष महोदय एवं आमंत्रित लोगों के लिए प्रति आभार प्रकट किया। राष्ट्रगान के साथ समारोह समाप्त हुआ आणि याबद्दल निरीक्षक जे होते सत्यदेव दुबेजी यांनी अध्यक्ष महोदया आणि आमंत्रित लोकांना प्रति आभार प्रकट केले आणि राष्ट्रगान गाऊन यांच्या समारोहाच्या समाप्ती केले। कळलं हो? बघा आता आपण पहिला तर झालेला आहे, आता आपण दुसरा बघणार आहे। तर दुसरा काय आहे बघून घ्या। अपनी पाठशाला में मनाए गए हिंदी दिवस समारोह का वृत्तांत रोचक भाषा में लिखिए। आता तुमचा विद्यालयामध्ये हिंदी दिवस बनवलेला आहे त्याबद्दल तुम्हाला ही लिहायचं आहे। तर हिंदी दिवस शानदार समारोह इथे काय दिलेलं आहे शीर्षक हिंदी दिवस शानदार समारोह। बघा मुंबई 15 सितंबर 2016 तुम्ही इथे आपला तारीख लिहू शकतो। मी इथे असं लिहिलेलं आहे, तुम्ही आपला लिहू शकतो। बघा मुंबई 15 सितंबर 2016 ज्ञानदीप विद्यालय में 14 सितंबर के दिन हिंदी दिवस के रूप में मनाया गया। हिंदी दिवस कधी होते? 14 सितंबरला होते। कळलं हो? बघा मुंबई 15 सितंबर 2016 ज्ञानदीप विद्या मंदिर यातून 14 सितंबर यातून हिंदी दिवस या रूपातून बनवलेला आहे। पाठशाला के सभागृह में प्रार्थना सभा आयोजन किया। पाठशाला म्हणजे शाळाचे सभागृह आहे त्यामध्ये प्रार्थना सभा आयोजन केलेले होते। सुबह 8 बजे किया गया था। किती? सकाळी 8 वाजेपर्यंत केलेले होते। प्रार्थना सभा हिंदी के आयोजित की गई आणि प्रार्थना सभा जे आहे ते हिंदी मध्ये आयोजित केलेली होती। हिंदी के विभागाध्यक्ष राजेश तिवारी जी ने हिंदी भाषा की दशा व दिशा इस पर अपने विचार व्यक्त किए हैं आणि हिंदी विभागाध्यक्ष ज्यांचं नाम आहे राजेश तिवारी यांनी हिंदी भाषा यातून दशा किंवा दिशा यातून आपले विचार व्यक्त केलेले आहेत। कक्षा 8वीं के छात्रों ने हिंदी भाषा के गीत प्रस्तुत किए आणि कक्षा 8वीं जे छात्र होते त्यांनी हिंदी भाषाचे गीत प्रस्तुति केले। कक्षा 8वीं के छात्रों ने हिंदी भारत की एकता की कड़ी नामक एक लघु नाटिका प्रस्तुत की आणि कक्षा 10वीं यांचे जे विद्यार्थी आहेत त्यांनी हिंदी भारतातून एकताची कड़ी हा नामक लघु नाटिका प्रस्तुत केलेली होती। इस दिन विद्या मंदिर के प्रधानाचार्य सभी अध्यापक कर्मचारी तथा छात्र गणों ने आपस में हिंदी वार्तालाप किया आणि या दिवशी विद्या मंदिराचे जे प्रधानाचार्य आहेत त्यांनी सगळं अध्यापक आणि कर्मचारी यांना छात्रगण यांच्या आपसमध्ये हिंदीतून वार्तालाप केलेले होते। तर याबद्दल हा सगळं झालेला आहे। आता मी तुम्हाला 3 गृहपाठ दिलेले आहे। किती? 3 गृहपाठ दिलेले आहे। तर तुम्हाला मी विचारून सांगत आहे आणि तुम्हाला घरी बसून लिहायचा। अपनी पाठशाला में बनाए गए विज्ञान प्रदर्शनी समारोह का वृत्तांत रोचक भाषा में लिखिए। आता तुम्हाला काय करायचे? विज्ञान प्रदर्शनी यांचा समारोह करायचा आहे। दूसरा अपनी पाठशाला में मनाए गए वार्षिक दीक्षांत समारोह का वृत्तांत रोचक भाषा में लिखिए आणि तीसरा अपनी पाठशाला में बनाए गए क्रीडा दिन समारोह का वृत्तांत रोचक भाषा में लिखे। तर याबद्दल इथे 3 दिलेले आहे गृहपाठ, तुम्हाला घरी बसून लिहायचं आहे व्यवस्थित आणि नीट प्रमाणे। कळलं हो? तर आज आम्ही काय शिकलो? आज आम्ही शिकलो की कशाप्रमाणे हा जे आहे ते आपण पाहिले की कुठून कसं लिहायचं, कुठून कसं नाही लिहायचं हा लेखन। आणि याबद्दल तुम्हाला अजून मी सांगत आहे की सगळं नीट प्रमाणे ऐकून घ्या आणि जे गृहपाठ मी तुम्हाला दिलेले आहे ते घरी बसून लिहून घ्या। कळलं हो? धन्यवाद।